नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकाग्रता, ब्रेन पॉवर, स्मरणशक्ती, मेमरी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला आपण फोकस म्हणतो त्या वाढवण्यासाठी 5 अतिशय महत्त्वाच्या टेक्निक्स बघणार आहोत. आणि या 5 टेक्निक्स तुम्हाला तुमची ब्रेन पॉवर, तुमची स्मरणशक्ती 100% वाढवण्यास मदत करणार आहेत. आजपर्यंत या टेक्निक विषयी, यातल्या काही टेक्निक्स विषयी तुम्ही बाहेर कुठे ऐकलं असेल, पण याच्या मागचं सायन्स कधी जाणून घेतलं नसेल. यामागे काय लॉजिक आहे याच्या मागचं शास्त्रीय कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघितलंच असेल, आपल्या आजूबाजूला अशी कित्येक मुलं असतात जी अगदी एक्झाम आली की 2-3 दिवस आधी अभ्यास करतात आणि तरी सुद्धा डिस्टिंक्शन किंवा 80%च्या वर मार्क्स मिळवतात. परंतु काही मुलं हे अगदी शाळा सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून खूप अभ्यास करतात, म्हणजे परीक्षागृहात प्रवेश करेपर्यंत बुक ओपन करून अभ्यास करतात, परंतु 60% पेक्षा जास्त त्यांना काही पडत नाहीत किंवा तेवढी त्यांची मजल जात नाही. याच्या मागे काय कारण असावं? तर याच्या मागे कारण आहे त्यांची कमकुवत किंवा कमी स्मरणशक्ती. आज ज्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे ना, यातल्या अगदी 3 टेक्निक जरी तुम्ही सलग 7 दिवस केल्या तर चमत्कारिकरित्या तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे. पहिली ट्रिक आहे ती म्हणजे कलर ट्रिक. आता ही कशी काम करते ते बघूया. बऱ्याचदा ना मन आणि बुद्धीचं द्वंद्व चालू असतं. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असतो, मनाने ठरवलेलं असतं, अगदी पहाटे उठून अभ्यास करणार, काही दिवस करता, परंतु बुद्धी तुम्हाला साथ देत नाही. कधी कधी बुद्धी ठरवते आणि मन कमकुवत पडतं किंवा कुठेतरी टंगळमंगळ करतं. मग हे जे मन आणि बुद्धीचं द्वंद्व असतं, अगदी आपणच मोठे बघा ना, कधी कधी ठरवतो की आता व्यायामाचं 21 दिवसाचं चॅलेंज आपण घेतलंय, 2-4 दिवस लवकर उठतो, स्पोर्ट्स शूज घालतो, जिमला जातो, पळायला जातो, पण नंतर आपली गाडी रेंगाळते. नक्की काय होतं? तर याच ब्रेन आणि मन, तुमचा मेंदू आणि मन याचं कनेक्शन फास्ट व्हावं आणि आपल्या ब्रेन्समधले न्यूरॉन्स जे आहेत हे फास्ट कनेक्ट होऊन छान ॲक्टिव्ह होऊन डेव्हलप व्हावे, यासाठी ही ट्रिक तुम्हाला खूप मदत करणार आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला काही नावं दिसत आहेत. ती नावं अशी आहे, ती कलर्सची नावं आहे, परंतु तुम्हाला जो शब्द आहे तो बोलायचा नाहीये. तर या शब्दामध्ये जो रंग लपलेला आहे तो रंग एकामागोमाग एक असा फास्ट तुम्हाला उच्चारायचा आहे, बोलायचा आहे. हे तुम्ही अगदी कुठेही बसल्या बसल्या 5 मिनिटं करू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही कलर ग्रिड जी आहे ही तुम्हाला कुठेही मिळू शकते. तर हे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर सेव्ह करू शकता आणि जसा वेळ मिळेल, अगदी तुम्ही कुठेही बसला असाल, वेटिंगला असाल, डॉक्टरांकडे गेला असाल किंवा अगदी कुठे ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत असाल, 5 मिनिटं तुम्हाला ही ट्रिक करायची आहे. काही शब्दापर्यंत तुम्ही सलग फास्ट बोलाल, परंतु कुठेतरी अडखळाल आणि तुम्हाला हे जलद बोलायचंय, त्यामुळे अडखळण्याचे चान्सेस आहे. जर तुम्ही अडखळतच नसाल तर याचा अर्थ आहे की तुमचा IQ चांगला आहे आणि अजूनही तुम्हाला काही गोष्टी केल्या तर तुम्ही अजून जास्त शार्प होऊ शकाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि ही कलर ग्रिड टेक्निक नक्की फॉलो करा. आता पुढची टेक्निक आहे ती म्हणजे फिंगर टिप टेक्निक. तुम्ही बघितलं असेल ना, बरेच मोठे मोठे महान व्यक्ती जसं की इलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा निर्माता, त्याचप्रमाणे अगदी ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संजीवन समाधीमध्ये गेले त्यावेळेला सुद्धा त्यांची बोटे अशा अवस्थेत होती. तर ही जी बोटे आहे, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच इंटरव्ह्यूत, मग ही महान लोक किंवा या महान व्यक्ती अशी हातांची मुद्रा का करतात याचा कधी विचार केलेला आहे का? तर याच्या मागेही शास्त्रीय कारण आहे. आपले हे जे फिंगर टिप्स आहेत ना, याच्यामध्ये बरेचसे म्हणजे खूप सारे नर्व एंड होतात, नर्व्सचं एंडिंग्ज असतं आणि या नर्व एंडिंगचं मेंदूशी डिरेक्टली कनेक्शन होतं. आणि म्हणूनच एखाद्या गरम गोष्टीला आपला स्पर्श झाला ना, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये आपला हात मागे जातो किंवा आपण दूर होतो. इतक्या लवकर मेंदू हे कनेक्शन प्रोसेस करतं. अगदी तुम्हाला हेही माहिती असेल की लहान मुलांना, 2 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांना हँड आय कोऑर्डिनेशनकडे जास्त त्यांचं लक्ष दिलं जातं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणूनच त्यांच्या हाताच्या ॲक्टिव्हिटी स्मूथ करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. इव्हन हँडरायटिंग जरी इम्प्रूव्ह करायचं असेल ना, तर इथले सेन्सेस खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आता या टेक्निकमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही अशी हाताची मुद्रा करू शकता किंवा
तुमचे हे जे फिंगर टिप्स आहेत हे तुम्हाला जवळपास 5 मिनिट कुठेही बसल्या बसल्या तुम्हाला प्रेस करायचे. 5 मिनिटं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने करायची आहे. याच्यामुळे तुमचे ब्रेन सेल्स ॲक्टिव्ह होतात, न्यूरॉन्समध्ये कनेक्शन्स बनायला लागतात आणि तुमचं ब्रेन डेव्हलप होतं. त्याची मेमरी वाढते, स्मरणशक्ती, एकाग्रता, फोकस वाढतो. आता हे सायंटिफिकली तुम्हाला डॉक्टर्स किंवा इतर रिसर्चेसमधून जास्त कळेल, परंतु सुपरफिशियली या गोष्टी काय आहेत याचं एक तथ्य जे महान लोक करतात किंवा जे करणं खरंच याच्या मागे शास्त्र हे सांगणं हाच इथं उद्देश होता. आणि म्हणूनच या नर्व एंडिंग्स प्रेस करणं किंवा तुम्ही या पोझिशनमध्ये थोडा वेळ शांत डोळे मिटून बसणं याने देखील तुमची मेमरी, तुमची स्मरणशक्ती खूप वाढणार आहे. तिसरी टेक्निक म्हणजे काही वनौषधींचा वापर करणं. आयुर्वेदाप्रमाणे पूर्वापारपासून या वनौषधी स्मरणशक्ती आणि मेंदूच्या विकासासाठी वापरलेल्या आहेत. त्याच्यापैकी शंखपुष्पी, ब्राह्मी, जटामांसी, भृंगराज या काही वनौषधी स्मरणशक्तीसाठी पूर्वापारपासून आपण वापरलेल्या आहेत. शंखपुष्पीमुळे मेंटल अलर्टनेस येतो, म्हणजे मेंदू अलर्ट होतो, तत्पर होतो आणि बुद्धी शांत होते. ब्राह्मी सुद्धा स्मरणशक्ती आणि शांती प्रदान करणारी आहे. जटामांसी न्यूरोप्रोटेक्टिव्ह तर आहेच, परंतु स्ट्रेस लेवल वाढवणारं जे हॉर्मोन आहे कॉर्टिझॉल त्याची लेवल कमी करण्यासाठी जटामांसी मदत करते. भृंगराज आपल्यामध्ये बॅलन्स, समतोल, समता आणण्यासाठी आणि मेंदूवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतो. या सगळ्या वनौषधी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे तयार केलेल्या उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या ब्रेनोकॉन आणि ॲसिकॉन सिरपमधून तुम्हाला मिळू शकतात. हे दोन्ही सिरप तुमची स्मरणशक्ती, तुमच्या मेंदूचं कार्य बूस्ट करण्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे. उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या भारतीय प्रीमियम ब्रँडचं हे प्रोडक्ट आहे आणि हे सजेस्ट करण्याचं कारण असं की माझ्या मुलांना सुद्धा हे मी दिलेलं आहे आणि याने खूप छान उत्तम रिझल्ट येतात. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आता हे सेवन कसं करायचं? दिवसातून 2 वेळा हे घ्यायचं आहे. ब्रेनोकॉन सिरप साधारण 10 ml तुम्हाला जेवणानंतर घ्यायचं आहे आणि हे घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तुम्हाला ॲसिकॉन सिरप घ्यायचा आहे. दिवसातून 2 वेळा 10-10 ml दुपारी आणि संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता. आता हे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने आपल्याला फ्री डॉक्टर कन्सल्टेशन देखील दिलेलं आहे. स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर फोन करून तुमच्या समस्या सांगून तुम्ही सोल्युशन विचारू शकता. आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचं असेल, तुम्हाला कुठली ॲलर्जी नसेल, तर तुम्ही नक्कीच www.ujjwalaayurvedashram.in या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ते परचेस करू शकता किंवा हे प्रोडक्ट तुम्हाला सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर जसे की ॲमेझॉन, मिशो आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे, तिथून देखील तुम्ही परचेस करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी कमेंट करा किंवा स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आणि हो, कुठलंही आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा हा जो फॉर्म्युला आहे हे ट्राय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आता चौथी ट्रिक जी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या मेंदूची कामे ही तुमच्या मेंदूला करू द्या. आता गुगल किंवा ऑनलाईन इंटरनेटवर बरंच सगळं अवेलेबल असतं. एखादं गणित तुम्ही सोडवायला घेतलं, तुम्हाला सुटत नाहीये असं आढळलं की तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता गुगलवर जाता किंवा गाईड्स किंवा नवनीत सर्च करता. हे अतिशय चुकीचं आहे. एखादा गणित किंवा एखादा प्रश्न तुम्हाला अडला असेल तर तुम्ही तुमच्या डोक्यात मेंदूचा वापर करून तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तो सोडवायचा प्रयत्न करा. लगेचच कुठलीही हेल्प घ्यायला जाऊ नका. यामुळे तुमच्या मेंदूमध्ये, न्यूरॉन्समध्ये कनेक्शन्स बनायला लागतील, मेंदू ॲक्टिव्ह होईल आणि हे होणं, मेंदू कार्य करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण हे सतत ऐकले, आपले मोठे आपल्याला म्हणायचेच ना, मेंदूचा वापर नाही केला तर तो गंजेल. आणि हे तंतोतंत खरं आहे. मेंदूचा वापर सतत करणं हे खूप गरजेचं आहे मेंदू शार्प होण्यासाठी. आणि आपल्या मोठ्यांच्या बाबतीत मेंदूला ना सतत नवनवीन खाद्य हवं असतं आणि म्हणूनच एखादी सवय, जसं की आपण प्रत्येक वेळेला एखादी बादली उजव्या हाताने उचलतोय तर हे न करता डाव्या हाताने उचलण्याचा सराव करा. म्हणजे मेंदूमध्ये सिग्नल जाईल की हे काहीतरी वेगळं घडतंय आणि मग तो तिथे ॲक्टिव्ह होईल. ब्रेन ॲक्टिव्हेशन हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, स्मरणशक्ती वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता 5वी टेक्निक अतिशय सोपी आहे बरं का, आणि तुम्हाला वाटेल ही काय साधीसुधी टेक्निक आहे, पण खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे रात्रीचं जर्नल लिहायला सुरुवात करा, डायरी लिहायला सुरुवात करा. किंवा अगदी डायरी लिहायला वेळ नसेल तर तुम्ही जेव्हा अंथरुणात जाता
बेडवर जाता त्यावेळेला पूर्ण दिवस आठवायला सुरुवात करा. अगदी उठल्यापासून तुम्ही काय काय केलं, कुणाचा फोन आला, कुठे गेलात, त्यानंतर तुमच्या घरी कोण आलं, तुम्ही कुठे इस्त्रीला कपडे द्यायला गेलात, आज जेवणामध्ये तुम्ही काय काय खाल्लं, आज तुम्ही कुणावर ओरडलात, त्यानंतर काय केलं, त्यानंतर पुढे काय केलं, त्यानंतर अभ्यास केला का, स्वयंपाक केला, स्वयंपाकात काय बनवलं, त्यानंतर तुम्ही कुणाशी काय बोललात, हे छान अगदी सिक्वेन्सनी म्हणजे क्रमाने तुम्ही ते रिकॉल करा. यामुळे देखील न्यूरॉन्सचं कनेक्शन व्हायला सुरुवात होईल आणि स्मरणशक्ती अगदी 7 दिवसात तुम्हाला खूप जास्त फरक जाणवणार आहे. हे जर तुम्ही दररोज केलं तर. या 5 महत्त्वपूर्ण टेक्निक्स, अजूनही टेक्निक्स मला आठवत आहेत, जसं की आपल्या योगशास्त्रामध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, जसं की त्राटक. त्राटक म्हणजे एखाद्या स्वस्तिकाच्या मधल्या बिंदूकडे किंवा मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या प्रकाशाकडे, ज्योतीकडे तुम्हाला एक टक अगदी सरळ ठेवून बघायचं आहे. ही टेक्निक तुम्ही 90 सेकंदापासून पुढे 5-10 मिनिटांपर्यंत देखील वाढवत नेऊ शकता. याला त्राटक असं म्हणतात. अजूनही बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, त्याही तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल आणि या संदर्भात अजून एक व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे ब्रेनोकॉन ॲसिकॉन सिरप जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशा छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.